श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण अक्कलकोटला जातो, वटवृक्ष स्वामी समर्थ मठात दर्शन घेतो आणि परत येतो. पण बऱ्याच जणांना माहीत नाही की अक्कलकोटमध्ये अशा 3 गुप्त आणि अत्यंत जागृत जागा आहेत जिथे स्वामींचा प्रत्यक्ष राबता होता. या जागांचे दर्शन घेतल्याशिवाय तुमची अक्कलकोटची वारी पूर्ण होत नाही. ही जागा म्हणजे चोळाप्पा महाराज मठ. मुख्य मठापासून हा मठ जवळच आहे. चोळाप्पा महाराज हे स्वामींचे परमभक्त होते. जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते याच चोळाप्पांच्या घरी राहिले. विशेष म्हणजे स्वामींनी स्वतःच्या हाताने चोळाप्पांना समाधी दिली होती. पहिली जागा म्हणजे चोळाप्पा महाराज मठ. याच घरात स्वामींनी अनेक वर्ष घालवली. इथे स्वामींच्या वापरातील अनेक वस्तू आजही पाहायला मिळतात. इथली ऊर्जा एवढी प्रबळ आहे की तुम्हाला स्वामी प्रत्यक्ष तिथे असल्याचा सुद्धा भास होतो. मुख्य मठाच्या गर्दीपासून दूर शांततेत स्वामींशी संवाद साधण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नागझरी, स्वामींचे स्नानस्थान. अक्कलकोट शहराच्या थोड्या बाहेर हे ठिकाण आहे. स्वामी महाराज रोज सकाळी नागझरीला स्नानासाठी जात असत. तिथे एक पाण्याचा झरा म्हणजे कुंड आहे. दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे नागझरी आहे. स्वामींच्या निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडायचे. नागझरीच्या कुंडातील पाणी कधीही हटत नाही असं मानलं जातं. या कुंडातील पाणी तीर्थ म्हणून प्राशन केल्यास अनेक आजार पण बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. जर तुम्हाला स्वामींचं मूळ रूप अनुभवायचं असेल तर नागझरीला नक्की भेट द्या. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे खंडोबा मंदिर. अक्कलकोटच्या इतिहासात या जागेला सुवर्ण अक्षरांनी महत्त्व दिलं आहे. स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्याची सुरुवात याच मंदिरातून केली होती. इथे बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ जप केलात तर त्याचे फळ अनंत पटीने मिळते असे जुने जाणकार सांगतात. तर अक्कलकोटला गेल्यावर राजवाडा पाहायला विसरू नका. तिथे स्वामींच्या काही ऐतिहासिक वस्तू जपून ठेवल्या आहेत. अक्कलकोट वारी करताना केवळ गर्दीत धावू नका, तर या शांत आणि जागृत ठिकाणी बसून स्वामींचे स्मरण करा. तर तुम्ही यापैकी कोणत्या जागेला जर भेट दिली असेल तर कमेंटमध्येही नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.